लोक आहेत पण विचार दोन आहेत, काहीच कार्य होत नसतं. पण दोनच माणसं एका जागी येऊ द्या पण विचार एक होऊ द्या, काय घडत असतं तर क्रांती घडत असते. मी मुळात वारकरी संप्रदायाची क्रांती सांगतो. एका विचाराच्या दोन महात्म्याचा समन्वय म्हणजे उभ्या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. 12व्या शतकामध्ये एक नामदेव अनेक ज्ञानदेव, प्रास बसावा म्हणून शब्द मी असे वापरले, क्षमा मागतो. संत शिरोमणी नामदेव आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानदेव, नामदेव आणि ज्ञानदेव एका जागी आले तर वारकरी संप्रदायाची क्रांती घडली. मला वाटतं तसं पंडित महाराजांनी काही सहकारी जवळ केले आणि सप्ताची क्रांती घडवली. म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाला सामाजिक भान असलं पाहिजे आणि ते भान असलं पाहिजे याचा परिपाठ घालून देणारा, मी तर म्हणतो मोठ्या मोठ्या उत्सवामध्ये पर्यावरणाची कशी काळजी घेतली पाहिजे याचा सुतोवाचन आहे, त्याचा पाया रचणारा हा उत्सव ठरलेला आहे. इथं एकही पत्रवाळी नाही. मी एवढा फिरलो. खरं तर जेव्हा मंडपात मी प्रवेश केला, मंडपात जेव्हा प्रवेश केला, मी वारी करणारा माणूस आहे, देवा शपथ वारी करतो मी काय आहे, कालिदास महाराज वारी करणारा माणूस आहे. आणि जेव्हा मी या रायगड पॉइंट पासून इकडे वळलो तेव्हा मी सगळं पुढचं वातावरण जेव्हा पाहत होतो तेव्हा मला असं वाटत होतं जणू काय मी ज्ञानोबाराच्या सोहळ्यात फलटणच्या पालखी तळावर. मी तळ पण कोणता घेतलाय वारी करणाऱ्या मंडळीला माहितीये. वारीच्या वाटाने सगळ्यात मोठा तळ कुठे आहे? फलटणचा तळ आहे. असं मला काही क्षणाकरता विसरून गेलो आणि मी म्हटलं अरे आषाढी एवढ्या लवकर कशी काय आली, आषाढी एवढ्या लवकर कशी काय आली. फलटणचा तळ दिसला आणि फिरत फिरत मागे गेलो तेव्हा मला जोग महाराजाची शताब्दीचं दर्शन असं स्वयंपाक मंडपामध्ये दिसलं, ते दर्शन दिसलं. आणि माझं भाग्य असं आहे, खरं तर फार मोठा उत्सव आहे. माझं कीर्तन पंडित महाराजांनी काय ठेवलंय मला अजून प्रश्न सुटलेला नाही. मी आहे सुटलेला पण मला प्रश्न सुटलेला नाही अजून की या उत्सवात काय म्हणून माझं कीर्तन. बरं मी तर आपल्या गावचाच, मानवतचा, मी मानवतचा. शिलू माझं जिव्हाळ्याचं गाव आहे. म्हणजे 1995-96 हे 2 वर्ष मी सेलूमध्ये शिक्षण घेतलेले, शालेय शिक्षण. हो, माझे वर्ग मित्र असतील बा कुठेतरी बसलेले, कुठे आलेत ते 4-5 जण, सोडत नव्हते मला आधी. हो, पण भाग्य माझं एकच आहे, मला उमेश म्हटले, उम्या नाही म्हटले. भाग्य आहे माझं भाग्य आहे. मी गावचाच आहे. बरं, फार मोठा विद्वान आहे असं नाही, ना पडे ना वाची सेवाही न जाणे स्वामीची. पण का बरं माझं कीर्तन ठेवलं असावं याची 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे पंडित महाराजांचं किंवा या समितीचं माझ्याविषयी असणारं अकृत्रिम प्रेम. दुसरं काहीच कारण नाही याला. या सगळ्या मंडळीचं माझ्यावर असणारं प्रेम हे कारण आहे. आणि दुसरे कारण मला दिसून येतं, पंडित महाराजाला वाटलं सप्त्यामध्ये सगळे कीर्तन वजनदार होतील पण एखादा कीर्तनकार बी वजनदार असावा. कीर्तन वजनदार तर कोणीतरी लो, पण एखादा कीर्तनकारच काय असावा, वजनदार असावा. आता माझं वजन काय, या व्यासपीठाला कीर्तन झालं विचारा, तुम्हाला काय कळणार आहे माझं वजन काय. असं एक वजनदार कीर्तनकार असावा असं त्यांना वाटलेलं असावं. आणि माझं भाग्य आहे, माझं काय भाग्य आहे, जोग महाराजाचा शताब्दी महोत्सव झाला तेव्हाही दासाला सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि आजही सौभाग्य प्राप्त होत आहे. आणि दुसरा योगायोग आहे, पांडुरंग नाना तुमच्या लक्षात आहे का नाही काय माहित, शताब्दीतले कीर्तन नानानीच वाजवले, इथे वाजवायला नानाच आहेत. योग आहे. असो, एवढा मोठा भव्य भक्ती उत्सव. मी पर्यावरणाविषयी बोलत होतो. पर्यावरणाचं भान आहे, सामाजिक भान, पर्यावरणाचं भान वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाला पाहिजे म्हणत नाही, होतं, आहे आणि राहील. एक इतिहास सांगून जातो बाळू महाराज तुम्हाला. चीन आणि भारताचं युद्ध झालं 1962 साली. बरोबर ना, 1962 ला काय झालं, चीन आणि भारताचं युद्ध झालं. आणि चीन आणि भारताचं युद्ध झाल्यानंतर आपला देश आर्थिक मंदीमध्ये आला. आणि त्याच्यानंतर 92च्या नंतर 62च्या नंतर धुंडा महाराजांची 61 अमृत महोत्सव झाला.
धुंडा महाराजांचा, आणि त्याची एक समिती गठीत झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु मामासाहेब दांडेकर. त्या समितीचे कोण होते? अध्यक्ष होते. आणि तेव्हा आपल्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी जसं मधल्या काळामध्ये श्रीमंतांनी आपलं सिलेंडरची सबसिडी सोडा किंवा त्या कोरोना काळामध्ये काही निधी पाठवा, भरपूर निधी काय झाला? गोळा झाला. तसंच आवाहन तेव्हा केलं होतं भारत सरकारनं. तर तेव्हा मला सांगायला आनंद वाटेल, का आनंद वाटेल की तेव्हा त्या उत्सवातले मी सांगतोय अंदाजे 1962 ते 65च्या दरम्यान त्या काळातले सप्ताहातून उरलेले 15,000 मामासाहेबांनी शासनाला पाठवले होते. म्हणजे या व्यासपीठाला सामाजिक भान होतं, आहे, राहील. पण या सप्ताहातून पैसे नाही पाठवता यायचे. खरे का नाही? इथून नाही पाठवता यायचे. काय घेतलीच नाही तर पाठवायचं कुठे? आउट गोईंग कधी? इनकमिंग असेल तर इनकमिंगच नाही, आउट गोईंग कुठं? पण पर्यावरणाचं भान. इथं मंडपात तुम्ही जाऊन जर पाहिलं, एकही पत्रवाळी नाही, प्लास्टिक तिथं औषधाला सुद्धा दिसत नाही. पर्यावरणाचं भान ठेवून मी म्हणलं ना, अनेक सूचिता, अध्यात्माची सूचिता, परमार्थाची सूचिता, हे कार्य हा उत्सव करत येतोय. मंडळी, हा उत्सव तुम्हाला दिसताना एवढा दिसतोय, माणूस डॉक्टर झालेला दिसतो पण त्याचा बालवर्ग दिसत नाही, मंदिराचा कळस दिसतो पण पाया दिसत नाही. मला असं वाटतं हा उत्सव जर कळस असेल तर आतापर्यंत वर्षभर केलेली पारायण हे त्याचे पाया आहे. म्हणून एवढा कार्यक्रम शक्यच नाही. पाया भक्कम असल्याशिवाय इमारत भक्कम होत नाही. एवढी भक्कम इमारत दिसते, त्याच्या पाठीमागं पाया सुद्धा तेवढा भक्कम आहे. महाराज फार प्रचार प्रसार केला. खरं तर खरंच मी कीर्तन करण्याच्या योग्यतेचं नाही इथे, कारण या उत्सवाच्या प्रचार प्रसार संयोजन नियोजन कशा करता माझा कवडीचं सुद्धा योगदान नाही. हे मी एवढ्या समाजासमोर सांगतो, माझं कवडीचं सुद्धा काय नाही, योगदान नाही. पण तुकोबाराचं एक प्रमाण आहे, आम्ही आयते जेवणार नलगे सोसावे डोंगर म्हणून ऐकलं. आपण या पाक करी आणि तो इतरी सेविजे. मला पंडित महाराज, कृष्णा महाराज, रमेश महाराज यांचं कौतुक का वाटतं? स्वयंपाक त्यांनी केला आणि त्यांनी एक न खाता आम्हाला जीव घातलाय. एवढ्या मोठ्या उत्सवात 1-2 कीर्तन ह्यांची व्हायला पाहिजे होते, पण यांनी वर्षभर केली, पण या उत्सवात नाही केली. आणि त्याचं कारणच आहे, जोपर्यंत व्यक्ती त्यागी बनत नाही तोपर्यंत सन्मान होत नाही, कार्य होत नाही. कार्य होत नाही. कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागं त्याग लागतो. त्यागाशिवाय बिलकुल नाही. हो, त्यागाचं काय फळ असतं? एकच उदाहरण सांगतो. बाळू महाराज कीर्तनात उभे आहेत, त्यांच्या नाही माझ्या कीर्तनात उभे आहेत, की ज्यांना कीर्तनात उभं राहता येत नव्हतं, पण त्यांनी मधल्या काळात 2-3 महिने सगळ्या कार्यक्रमाचा त्याग करून नर्मदा परिक्रमा केली ना, आता कीर्तनात उभा राहायला लागले बघा. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसायची तू राह, आता बसू नका. महाराज एवढा त्याग या मंडळीचा, एवढा प्रचार, गल्ली बोळ. मला तुकोबारायचं एक नामदेवाचं प्रमाण, ज्ञानोबारायचं प्रमाण आहे, गावा आत बाहेर हिंडे आडी. प्रमाण आहे का? गावात बाहेर हिंडे आडी, देहो देवीची केली चिपुळी, चरण नसता वाजे धुमाळी, ज्ञानदेवाची कांती सावडी गा. एवढा प्रचार प्रसार करून, एवढा त्यागमय जीवन करून एवढं गोड कार्य या ठिकाणी बनतंय. आणि या कार्याचा उद्देश एकच आहे, ज्ञानदेवीचा प्रचार आहे. हो, तुम्ही याला नाव दिलं फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. मुळात त्या ज्ञानेश्वरी शब्दाचंच एक गमक आहे. आणि मला स्वाभिमान वाटतो, अभ्यासक मंडळी माझ्या भोवती आहेत, कदाचित माझा मुद्दा प्रौढीवादाचा होईल, पण मी जेवढं अवलोकन केलं त्या अवलोकनाच्या हिमतीवर बोलतो हे वाक्य. मी हे वाक्य ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवत गीतेवर जी टीका केली, ज्याला आज आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, पण त्या ग्रंथाला नाव काय? तर त्या ग्रंथाचं नाव प्रत्येक संतांनी वेगळं वेगळं दिलं. ब्रह्म साम्राज्य दीपिका जे नामाभिधान या ग्रंथाला दिलं, आणि ते नाव सगळ्या जगात काय झालं?
प्रसिद्ध झालं. ज्ञानदेवी त्याच ग्रंथाचं नाव, भावार्थ दीपिका त्याच ग्रंथाचं नाव, गुढार्थ दीपिका त्याच ग्रंथाचं नाव, ज्ञानदेवी त्याच ग्रंथाचं नाव. पण जगात प्रसिद्ध कोणता शब्द आहे? ज्ञानेश्वरी हा शब्द प्रसिद्ध आहे. आणि संत जनाबाई आपल्या गंगाखेडच्या आहेत, त्यांनी तो शब्द दिलेला आहे, तो ज्ञानेश्वरी. महाराज हा ग्रंथ सामान्य नाही हो. बाप बाप ग्रंथ गीता आहे. बाप बाप ग्रंथ काय? फार मोठा आहे, फार मोठा आहे ग्रंथ गीता आहे. पण त्या गीतेचा सुद्धा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे ना. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. महाराज ज्ञानेश कन्या गुलाब बाबा म्हणायचे, गीता कुमारिका होती, ज्ञानोबारांनी उपवर केली. वा, म्हणजे गीता कुमारिका होती, ज्ञानेश्वरी काय केली? ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी गीता उपवर केली. वा, छान. एक विचार सांगत होतो की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ सगळ्यांचा लाडका ग्रंथ आहे, सगळ्यांचा आदराचा ग्रंथ आहे. जरी ज्ञानोबारांनी गीतेकरता जरी म्हटलं असेल, हो, सनकादिक सेवे जे आदरेशी, सनकादिकांनी हिचं काय केलंय? सेवन केलंय. आणि कसं केलंय? आदरानं केलंय. पण जेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला गेला, त्यानंतर सगळ्या वारकरी संप्रदायाने तिचं सेवन केलंय. ज्ञानेश्वरी नेमकं काय आहे? एक बहिणाबाईंच्याच अभंगात आपण कायम सांगत असतो, ज्ञानदेवे रचिला पाया. मी फार मोठ्या साहित्यिकाचं ऐकलंय, ज्ञानदेवे पाया रचिला म्हणजे काय केलं? ज्ञानदेवानी पाया रचला म्हणजे काय केलं? काय असतं? कोणत्याही संप्रदायाला एक ग्रंथ असावा लागतो. आता काही लोक व्यवहारातली माझ्याकडे, कोणती संस्था म्हटली की त्या संस्थेकडे, त्या संस्थेची काय पाहिजे? घटना पाहिजे. जेव्हा एखादं ट्रस्ट स्थापन केलं जातं, तेव्हा त्या ट्रस्टचं, त्या संस्थेची काय असते? घटना असते, काहीतरी पुरावा असतो, प्रबलता असते, घटना असते. तसं वारकरी संप्रदाय आहे, पण या संप्रदायाला ग्रंथ नव्हता, संत होते. मग संप्रदायाला काय नव्हता? ग्रंथ नव्हता. म्हणून वारकरी संप्रदाय, या संप्रदायाला पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराने दिला, म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया. ज्ञानोबाराने काय रचला? ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्याचा पाया रचला. त्यानंतर सगळ्या संतांनी तिचं आदरानं सेवन केलं. पण ऐकलं का? सेवन केलंय पण ऐकून नाही. समाजात लोक परस्पराला जे मानतात, व्यक्तीला, ग्रंथाला, वस्तूला, ते कसं मानतात? तुकोबारांनी लय गोड सांगितलं, अंतरीचा भाव काय कळे लोका. लोकाला अंतरातला भाव काय कळतो? एक मानी एका देखो वेखी. लोक परस्पराला देखो वेखी म्हणतात. पण हा ज्ञानेश्वरी ग्रंथ संत ज्ञानोबाराय यांचा जो आदर सगळ्या संतांनी केला, हा देखो वेखी नाही केला. आणि आजचा जो अभंग, आजची जी आरती आहे ना, ती ज्ञानेश्वरीची आरती आहे, ही देखो वेखी नाहीये. तुम्हाला गोष्ट सांगतो, विचार सांगतो. एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकून वर्णन करणं, एखाद्या व्यक्तीला पाहून त्याचं वर्णन करणं, आणि एखाद्या व्यक्तीला, वस्तूला अभ्यासून त्याचं वर्णन करणं फरक आहे. एखाद्याकडे एखाद्याबद्दल ऐकून हे बोलू का? कीर्तनकार खोटं बोलत नाही, तसा माझा दावा नाही, मी करणार बी नाही. कीर्तनकार खोटं बोलत नाही, तसा माझा काय नाहीये, दावा नाहीये. पण कीर्तनकाराला सगळ्यात जास्त खोटं कधी बोलावं लागतं? गोड जेवणाच्या कीर्तनाला, वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथ्याला आम्हाला काय करावं लागतं? लय खोटं बोलावं लागतं. मेलेलं गाढव असतं पण आम्हाला घोडं म्हणावं लागत. पण त्या गाढवाला आम्ही घोडं का म्हणतो? कारण आमचं घोडं आडलेलं असतं. त्यांचं वर्णन केलं, त्या गाढवाला घोडं म्हणल्याशिवाय आमचं घोडं पुढे धकतच नाही. या अडचणी आहे आमची. सगळ्यात जास्त खोटं आम्हाला बोलावं लागतं. आणि मग कोण्या गावात गेलं, वर्षात झालं, बरं त्या व्यक्तीचं आपल्याला माहित नसतं. गावातला कोणतरी एक येतो, महाराज ते असे होते, महाराज ते तसे होते, त्यांचं काय वर्णन करावं, असे होते तसे होते, फारच धार्मिक होते, एकादशीला पेत होते, तो भाग निराळा, पण फार धार्मिक होते ते, फार धार्मिक होते ते. अशी वर्णन ते जवळचे चमचे म्हणू का 2 मिनिटं करता, ते चमचे काय करतात? वर्णन करतात. पण मी कधीच वर्णनाला भूलत नाही, कारण मला अनुभव आला. एका गावात एका व्यक्तीनं एवढं बोलून मला भारावून टाकलं. सहसा माझा नियमाच, मी कीर्तनाला वेळेत जातो. ते आधी गेलं, लय डोकं पिकीत येते, माणसाचा मूड घालून टाकते. पर ते गेलो लवकर, त्याने ते भारावून गेलो त्याच्या वर्णनाला. आणि त्या व्यक्तीचं एवढं वर्णन केलं, पण एका कोपऱ्यात 3-4 माणसं खाली मान घालून हसायचे. काय करायचे? खाली मान घालून हसायचे.
मला प्रश्न पडायचा, मी वर्णन करतो आणि माणसं का हसतात? योगायोग असा, जो हसत होता त्याच्याच घरी माझी जेवणाची व्यवस्था होती. जेवण वगैरे झालं, मी निघता निघता त्याला विचारलं, मला भाऊ एक बोलू का? म्हणजे काय, मी जेव्हा त्या व्यक्तीचं वर्णन करू लागलो, तुम्ही खाली मान घालून का हसत होते? महाराज खरं बोलू का? बोला ना. बोला, ते ऐकण्या करतात. म्हणजे मी खरं बोलू का? काय तुम्ही खोटं बोलले? तर काय म्हटलं मला, मी खरं बोलू का? तुम्ही खोटं बोलले का? आमच्या गावातली घाण गेली महाराज, तुम्ही काय त्याचं वर्णन करत होते? मी मगाशी सांगायचं ना, म्हणजे पाठभर सुजूस तर का मार खायचा काय? मला निघा म्हणली लवकर. मी बोललो असं सांगू ये नका. त्या दिवसापासून कानाला खडा लावला. मी व्यक्तीचं वर्णन करताना मी काय करतो, मी मधला मार्ग काढलाय. आपलं घोडं बी पळलं पाहिजे. म्हणून मी मधला मार्ग काढलाय. काय, ज्या व्यक्तीनं त्या व्यक्तीचं वर्णन केलं त्याचं नाव पक्क ध्यानात ठेवायचं. ज्याने आपल्याला वर्णन सांगितलं. हो, नवीन कीर्तनकाराला माझा अनुभव सांगतो मी, फायदा आहे हा मुद्दा तुम्हाला कामी येईल पुढं. ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं वर्णन केलं ना, तो व्यक्ती पक्क ध्यानात ठेवतो मी. आणि कीर्तनामध्ये त्या व्यक्तीचं वर्णन करता करता अधून मधून म्हणायचं, माधवराव मला असं सांगत होते, माधवराव त्याच्याबद्दल मला असं बोलत होते. महाराज पाप बी घडत नाही, काय नाही, असो ज्याचे त्याचे माताना आपण करावी ती कथा. मोकळं का? मग कोणाबद्दल ऐकून माणूस फसू शकतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहून सुद्धा फसगत होऊ शकते. माझ्या वयाला शोभणार नाही, ह्या व्यासपीठावर विधान करू की नाही, मला मोठा प्रश्न आहे. पण बोलतो महाराज, माणसाचं वर्णन पाहूनही करणं लय अवघड झालंय. कारण माणसं एवढी नाटकी झाली, नाटक दिसूच देईनात. माणसं एवढी नाटकी झाली, माझे नाटक हे दिसूच देईनात. तुकोबराचं प्रमाण आहे याला. तो का म्हणे, मैंद दिसो नेदी कुडे, मैंद कुडे दिसो नेदी, आदराचे पुढे सोंग दावी. ते ठीक आहे, वाघाचा कलबूत दिसे वाघायचं ते प्रमाण मला पाठ आहे. पण माणसं इतकी नाटकी झाली, अभिनयात एवढी पक्की झाली, कळूच देत नाही. बरं, बाहेरचे कोण देतात, येत नवल नाही. बायको नवऱ्याला कळू देत नाही. मला बायको नाही म्हणा, पण माहितीये. आनंदीत एक महाराज मला भेटायला आला, आमच्या शेजारीच राहतो. मला म्हणे, महाराज भाग्य घेऊन मीच जन्माला आलो. म्हणजे काय, माझ्यासारखी बायको कोणाला भेटलीच नाही म्हणले. म्हणजे कशावरून? बघा ना महाराज, सकाळी कार्यक्रमावरून आलो म्हणले. हो, आणि माझ्या बायकोनं 2 कप दुधामध्ये 5 वेलदोडे टाकले आणि मला प्यायला दिलं म्हणे दूध. काय माझ्या बायकोचा जीव आहे. खरंच महाराज, भेटावी तर अशी, नाही तर तुमच्या गाडीत बसलेलं बरं. तो गेला. माझी आई माझ्याजवळ राहते आळंदीमध्ये. नाही, चुकलं माझं, मी माझ्या आईजवळ राहतो. आणि त्याची बायको आली आमच्या आईला भेटायला. म्हणली, अक्का काय, आमचा सप्ताह सकाळी चालाय. म्हणली, आमचा सप्ताह सकाळी चालाय. म्हणली, का ग? म्हणजे आल्या मला म्हणते, तर लय भूक लागली, दूध तरी दे. आणि मी दुधाच्या बगुण्याकडे गेली तर दुधाच्या बगुण्याचा आंबट ध्यान वाशी येऊ लागला. मग आका मी बी डोकं चालवलं. म्हणले, 5-6 वेलदोडे कुठून टाकले, पाजलं म्हणे त्याला. संपला माझा दृष्टांत. माणसं एवढी नाटकी झाली, कळतच नाही हे कोण आहे. चांगल्याचा अंदाज येत नाही. म्हणून एखाद्याकडे पाहून सुद्धा एखाद्याचं वर्णन चुकू शकतं. पण ऐका, पाहून नाही, ऐकून नाही, अनुभवातून. सध्या माझ्या समोर 3 आरती आहेत. एक ज्ञानोबाची, एक तुकोबाची आणि आजची ज्ञानेश्वरीची आरती. 3ही आरत्यातली शेवटची चरण पहा. मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वरे, मी रामेश्वर. ते म्हणतात दशग्रंथी ब्राह्मण. दशग्रंथी ब्राह्मण कोणाला म्हणतात? ज्याला षडांगासह 4 वेदाचं ज्ञान आहे त्याला म्हणतात दशग्रंथी. 6 वेदाची जी अंग आहेत त्या अंगासह ज्याला 4 वेदाचा जो व्यक्त आहे तो दशग्रंथी ब्राह्मण म्हणतो. उगाच कोणाच्या मागे नाही लागलो मी, म्हणून मी त्याच्या पार डोकं ठेवलं. पण का म्हणून? आता सगळी आरती पाहता येईल. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, हे
सच्चिदानंद मूर्ती आहे म्हणून राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले. मी स्वतः दगडाला बांधून टाकले आणि जेव्हा मला माझी मजा आली रोकडी प्रचिती, म्हणून उगच नाही कोणाच्या मागे लागलो. हो, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले. परत तू किता तुलनेशी, मी तुलना केली, मी अभ्यासलं तर ब्रह्म तुकासी आले आणि आसिक अभ्यासातून मला अनुभूती आली म्हणून रामेश्वरी चरण मस्तक ठेविले. आधी अभ्यासलंय मी त्यांना. आता ज्ञानोबराच्या आरतीत या रामया जनार्दनी पायी टकची ठेले. आता त्या आरतीचं शेवट पहा. रामया जनार्दनानं काय केलं? पायावर टक ठेवलं, लक्ष ठेवलं, म्हणजे पायावर मी समर्पित झालो. कोणाच्या? ज्ञानोबराच्या. पण उगाच नाही, ते महाकैवल्याचे तेज आहेत म्हणून, सेविती साधू संत म्हणून, पुढारी नाही. साधू संत त्यांची काय करतायत? सेवा करतायत म्हणून. हो, लोपलेलं ज्ञान ज्यांनी प्रगट केलं म्हणून. उगच रामाजनार्दन टक ठेवत नाही. एवढं मी ज्ञानोबाला अभ्यासलं तेव्हा. आणि मला वाटतं जनाबाई आपलं बहिणाबाई महाराज सुद्धा, बनाबाई महाराज सुद्धा म्हणतात की मी ज्ञानेश्वरीच्या उगच नादी लागले नाही, मी ज्ञानेश्वरी बद्दल ऐकलं नाही, मग ही ज्ञानेश्वरी आधी अर्थासह मी ऐकली. नवती नवती अक्षरे, नवती अक्षरे, निज निर्गुण पूजा. नवती अक्षरे, नवती क्षेम देती. अर्थ ऐकून ओझा. बहिणाबाई म्हटले मी चांगल्या विद्वानाकडून आधी अर्थ समजावून घेतला आणि मला जेव्हा कळालं तेव्हा या बहिणीने ह्या निर्गुण भुजा, ही शब्द नाहीत, ह्या निर्गुण असणाऱ्या तत्वाच्या भुजा आहेत आणि त्या ज्ञानेश्वरीनं भुजा पसरल्या. मी अर्थ समजावून घेतला तेव्हा तिला मी आलिंगन दिलं. उगच नाही दिलं, अर्थ ऐकून समजावून घेतली, आधी अभ्यासली. चुकलंय म्हणे कोणाचं, त्याला कॅमेऱ्यात दाखवा. बरी दाखवा देऊ खजिने कोणाचा आहे. इथं सिम कार्ड सापडले कोणी हँडसेटचे, बघून घ्या लवकर. लागलं का मी? हे सापडली का तुम्ही मम्मी? हे बाळा, नाव सांगता येईना. बर, ऐकलं का महाराज? खरंच सप्ताह रेकॉर्ड ब्रेक झाला. कशावरून? सप्ताह रेकॉर्ड ब्रेक होण्याचे काही लक्ष नाही. चप्पल सापडली नाही तर समजा जेमतेम झालाय सप्ताह. लेकरच सापडले नाही समजा रेकॉर्ड ब्रेक होऊन गेला. हो, फक्त बायका विसरल्या की मग त्याला मापच नाही. मग आता फक्त तेवढं होत्या फक्त. आणि मला वाटतं काल्यापासून तर होईल बी तसं. काय अंदाज आहे त्याचा? काल्यापर्यंत होईल बी तसं. चला.
झालेल्या विक्षेपाला सुद्धा असं कन्वर्ट करता आलं पाहिजे. ते ध्यानात राहू द्या. विठाला विठाला. हो ताई बसा बरं तुम्ही खाली. समजून घेतली ज्ञानेश्वरी आधी अभ्यासली आणि मग मी हिला काय दिला, क्षेम दिला. मग हिला मी आलिंगन दिलं, मग मीच सेवन केलं, मला अर्थ कळाला आणि मी सगळा अर्थ समजून घेतला. तेव्हा मी या निर्णयापर्यंत आले, आपली खरी माय कोण आहे? अर्थानं पूर्ण ज्ञानेश्वरी समजावून घेतली. मी या निर्णयावर आले, या जगात जय जयकाराला प्राप्त करण्यासारखा एवढाच ग्रंथ आहे आणि त्याचं नाव ज्ञानदेवी आहे. जय जयकार कोणाचा असतो? ज्याच्या जीवनात काहीतरी असतं त्याच्या. जय जयकार कोणाचाही होत नाही. जय शब्दाचा अर्थ आमचे गुरुवारे वैकुंठवासी विठ्ठल बाबा करायचे, गुले सांगायचे, जय जय व शुद्धे. जय शब्दाचा अर्थ उत्कर्ष, उत्कर्ष. आणि गुले बाबाचं जय शब्द आला की उत्कर्ष शब्द असायचा. अर्थ सांगायचे बुवा, जय म्हणजे त्याचा उत्कर्ष. आणि पुढे एक वाक्य असायचं बुवा, जेव्हा साधूचा उत्कर्ष होतो तेव्हा जगाचं कल्याण होतं, आणि जेव्हा मूर्खाचा उत्कर्ष होतो तेव्हा जगाचं वाटोळ होत असतं. जगात उत्कर्ष कोणाचा झाला पाहिजे? साधूचा. जगात उत्कर्ष कोणाचा झाला पाहिजे? ग्रंथाचा. जगात उत्कर्ष कोणाचा झाला पाहिजे? सत्पुरुषांचा. कोणाचाही जय जय नाही. सध्या काय तुझे पोट न बरेचसे झाले, हलविषयी कुले सभे माझी. अर्थ नका विचारू मला. हो, काय तुझे पोट न बरेचसे झाले, हलविषयी कुले सभे माझे. महाराज, रामलीला मैदान मुंबईचं, डोंगरे महाराजांची कथा, आणि त्या कथेमध्ये इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधी माहितीये तुम्हाला? डुडुळगावच्या माजी सरपंच. आजही राजकारणात पॉवरफुल लेडी हे नाव निघालं. ज्येष्ठांना माहितीये, ज्यांनी इंदिरा गांधीची कारकीर्द पाहिली अशी मंडळी भरपूर आहेत माझ्यासमोर, भरपूर आहेत, की त्या बाईचं नाव निघायचं. अशा इंदिरा गांधी त्या आल्या. आणि जेव्हा त्या आल्या, डोंगरेजी महाराज कधीच लोकांकडे पाहून कथा सांगत नव्हते, देवाकडे पाहून कथा सांगायचे. ते लोकांकडे का पाहत नव्हते? कारण त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. त्यांना ज्याच्याकडून पाहिजे होतं ते त्यांच्याकडे पाहत होते. आणि इंदिरा गांधी आल्या, आणि इंदिरा गांधी आल्याबरोबर थोडा विक्षेप जाणवला. कोणाला? डोंगरेजी महाराजांना. आणि डोंगरेजी महाराज म्हटले, मोहतरमा आप जो भी हो, मुझे पूजनीय हो, लेकिन आप वहां से वापस जाइए, मेरी प्रभु की कथा में विक्षेप हो रहा है. महाराज, ही साधू परंपरा आहे भारताची, ही साधू परंपरा आहे. आज आमच्या महाराज लोकांना काय झाले कोणास ठाऊक, माजी सरपंचाच्या मागे धोतर फिटूस तर पळायला लागले. महाराज, महाराज 500ची नोट टाकल्यावर पेनाऱ्याच्याही मागे. काय माहित बुवा.
अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. मी कोणाच्याही मागं नाही. महाराज संतांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. म्हणून मी अभ्यासला आधी, उगाच कोणाच्या मागं नाही लागले. बहिणाबाई म्हणतात मी अभ्यासलं आणि माझ्या लक्षात आलं की खरी एक शब्द जय जय शब्द सांगत होतो, जय शब्द. आणि मग जेव्हा साधूचा उत्कर्ष होतो, जय जयाला प्राप्त कोण आहेत? फक्त ज्ञानोबा तुकोबा संत प्राप्त आहेत, माणूस नाही. असो, ऐका. म्हणून जय माय ज्ञानेश्वरी, तू माय. ज्ञानेश्वरी खरंच आपली काय आहे? माय. माय कोणाला म्हणतात? तू माय कोणाला म्हणतात? तुकोबराचा अभंग आधाराला घेतल्याशिवाय माय सांगता यायचे नाही. ज्ञानेश्वरीच आणि ज्ञानेश्वरीतलाच घेऊन आधार. मला ज्ञानेश्वरी सुद्धा माय कोणाला म्हणतात? कृष्णा महाराज. ओवी म्हणायच्या आधी मला भरून येतं, एवढं आईचं गोड वर्णन ज्ञानोबारायने केलं. ज्ञानोबाराय म्हणतात माय कोणाला म्हणतात सांगू? अंगा मनाची संपत्ती वेचून करी बाळाची पाळती, परी उबगणे हे स्थिती न पाहे माय. अंगाची आणि मनाची संपत्ती सगळी समर्पित करते, पण त्याचा उबग कधी धरत नाही. त्याला काय म्हणतात? माय म्हणतात. आणि मला वाटतं ज्ञानदेवीने सुद्धा कोणाचाच उबग धरला नाही. सगळेच काय उद्धारा करता ज्ञानेश्वरी जवळ गेले काय? ज्ञानोबारायची 5 जणातली कोवी लय गोड आहे. 5 जणांमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये. याचा अर्थ पाहिजे होता ज्ञानोबाराला एक आणि आम्ही केलाय दुसरा. हे ग्रंथोपजीवी या शब्दाचा अर्थ काय? या लोकांचं ग्रंथ हे जीवन झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी काय झालं पाहिजे? जीवन झालं पाहिजे. परमेश्वर बुवा जसं पाणी पेल्या वाचून माणसाला जगणं दुष्कर झालं, तसं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आमचं जगणं दुष्कर झालं पाहिजे. हो, जसं पाण्या वाचून माणूस जगू शकत नाही, तसं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसाला जगलंच नाही पाहिजे. याला म्हणतात जीवन. हे ग्रंथ जीवन झालं पाहिजे. पण ऐकलं का आपण? याचा अर्थ आमच्या विद्वानांनी केला आणि ग्रंथोपजीवी. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. नाहीत लक्षात आलं तर लय ताण घेऊ नका. हो, सध्या लोकांना ताणच घ्याय, सांगणारेच ताण घ्यायना तर ऐकणारे काय घ्यायचा ताण? सध्या सांगणारेच काय घ्यायना, ताण घ्यायनात, वाऱ्या करीनात, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करीनात. मग ऐकणाऱ्याने ताण घ्यायचं काय? गुटुड घेतलं का गुत्त घेतलंय का? जाऊ द्या, सोडून द्या. विचार सांगत होतो. विचार एवढाच आहे, विचार एवढा आहे की ज्ञानेश्वरी कोणी जीवन बनवलंय आणि कोणी उपजीविकेचं साधन बनवलंय. पण माझी ज्ञानदेवी नाही हो कंटाळी. अर्थे श्रवणे पठणे मोक्षुची लाभे. कोण्या अर्थाने या तिथं एक आहे म्हणले तुम्ही विद्वान. ऐकलं का? ह्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. ही ज्ञानेश्वरी तुम्हाला काय करेल? मुक्त करेल. का साचची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनिते शस्त्र आणि आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे ये. हा बोध करून देईल. आणि नाहीच काही झालं, नाहीच काही झालं तर तुम्हाला बोलण्यामध्ये चातुर्य प्राप्त करून देईल. म्हणून वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी म्हणायचे वेदांत कळाला तर माणूस मुक्त होतो, नाही कळाला तर चाबरा नक्कीच होतो म्हणायचं. रंगनाथ गुरुजीचं वाक्य, गुरुजीचं वाक्य. आणि ज्ञानेश्वरीचं कसं आहे? धुंडा महाराज सांगायचे. धुंडा महाराज ज्यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीमय जीवन बनवलं, त्या महात्म्याच्या अनुभवाचे काय आहेत? हे शब्द आहेत. त्यांनी मंथन केलेलं हे लोणी, हे वाक्य म्हणजे. मी आमच्या भुलेबाबाचे काही वाक्य सांगणार आहे ज्ञानेश्वरीच्या संबंधानं. काय वाक्य आहे? धुंडा महाराज म्हणायचे ज्ञानेश्वरीतला सिद्धांत अभ्यासा परमार्थ चांगला होईल, आणि ज्ञानेश्वरीतले दृष्टांत अभ्यासा तुमचा संसार चांगला होईल. ज्याला संसार चांगला करायचा ते ज्ञानेश्वरीचे दृष्टांत अभ्यासा, आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा त्याने ज्ञानेश्वरीतले सिद्धांत अभ्यासा. ज्ञानेश्वरीतले दृष्टांत सुद्धा माणसाला काहीच्या काही शिकून जातात. ज्ञानेश्वरीतले दृष्टांत सुद्धा. उदाहरणाकरता एक दृष्टांत देऊ का? एक दृष्टांत देतो. हो, दिठी ठेवून आहेरा आणि आवंतू जायचे सोयरा. दिठी ठेवून आहेरा आणि आवंतू जाईजे सोयरा. हा ज्ञानोबाने काय दिला? दृष्टांत दिला.
या दृष्टांताचा अर्थ म्हणजे भाव काय याचा? म्हणे व्यवहारातली लोक आहेराकडे पाहून आमंत्रण देतात. व्यवहारातले लोक काय करतात? आहेराकडे पाहून आमंत्रण देतात. आणि मग आपण काय करायचं? दृष्टांत अभ्यासला. एखाद्याने जर आपल्याला आमंत्रण दिलं नाही, समजून जायचं आपल्याकडे आहेर नीट नाही म्हणजे दिलं नसतं. अजून निकवड्या निष्ठुरा उबगी जे जेवी सोयरा. निकवड्या माणसाला सोयरे काय करतात? उबगून जातात. काल परवा मी वाचलं, कोण्या पुराणात? हा, व्हॉट्सअप पुराणवर वाचले. लय 5-10 ओळीचाच लेख होता, पण लय गोड होता. ऐकताय ना? लय गोड आहे. काय म्हणतो तो लिहिणारा? आज रविवार असल्यामुळे असं वाटत होतं दिवसभर झोपावं, पण एक महत्वाचा फोन येणार असल्यामुळे फोन स्विच ऑफ करता आला नाही. महत्वाचा फोन येणार होता म्हणून फोन स्विच ऑफ करता आला नाही, आणि मी स्विच ऑफ न केल्यामुळे फोन वाजत राहिला, त्यामुळे झोप झाली नाही. दुपारी 3 वाजेपर्यंत वैतागलो, आणि 3 वाजता मला एक युक्ती सुचली. काय युक्ती सुचली? मी स्टेटसला एक वाक्य लिहिलं, मला 20,000ची नितांत गरज आहे. नंतर एकही फोन वाजला नाही. नंतर एकही फोन वाजला नाही. त्याच्या पुढे तो म्हणतो मी केला, पण 2 जणांनी उचलला नाही. निकवड्या निष्ठुरा उबगी जे जे वी सोयरा. भरपूर दृष्टांत आहेत, आणि नाजूकता तर दृष्टांतामध्ये एवढी खुबीची आहे. अरे बापरे. हो, ऐकलं का? ज्ञानोबा दृष्टांत सांगताना सुद्धा समाजातला एक सिद्धांत समजावून सांगतात. मला काही काही ओव्याचे अर्थ स्पष्ट करता येणार नाही. विद्वानांनी अभ्यासकांनी समजून घ्या, आणि कोणी जर तुमच्याकडे जिज्ञासेनं आलं तर त्या ओवीचा अर्थ समजावून सांगा. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निधिली चेवणी वेगी, आलिंगी लेविन आलिंगी सकामो करी. हा काय दृष्टांत आहे? पण ह्या दृष्टांतानं बायोलॉजी समजावून सांगितली. उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखित दिशे. या दृष्टांतानं पाण्याच्या घर्षणाने वीज तयार करता येते, हा सिद्धांत सांगितला. उदकाचे आवेशे. मला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगता येतील. महाराज, पृथ्वी गोल आहे का चपटी आहे ह्याचा वाद फार दिवसापर्यंत चालत राहिला. विज्ञानाला नंतर कळालं की सूर्य फिरतो का पृथ्वी फिरते, पण आमच्या ज्ञानोबरांनी तेव्हा समजावून सांगितलं, उदो अस्तोचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्य जाग्यावर स्थिर आहे, आणि त्याच्या भोवती काय होते? पृथ्वी फिरते. हा दृष्टांत ज्ञानोबरांनी खगोलातला तेव्हा आम्हाला दिला. वारा वाजत मानावा की रुख डोल वारा वाजत देखा नाही, रुख डोलत देखावा की वारा वाजत मानावा. अनुमाना करता किती चांगलं दृष्टांत आहे. म्हणून मला सांगायचंय काही ज्ञानेश्वरी दृष्टांत अभ्यासा फायदाच फायदा. संसारात अडचणी येणार नाहीत, माणूस हुशार होतो. म्हणून कोणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास कोणी ज्ञानेश्वरी जवळ रंगण्याकरता केला, तर कोणी रंगेल होण्याकरता केला, पण अजूनही माय उबगली नाही. ज्ञानेश्वरी अजून माय काय करते? पोटाची काळजी करते. तिला काय म्हणतात? माय म्हणतात, हे की नाही? ज्ञानेश्वरी माय आहे का नाही? रोज 27 पदार्थ ताटात बायको तरी ठेवते का तुमच्या? खाल्लेल्या अन्नाला जागा रे. रोज ताटामध्ये 27 पदार्थ 30 पदार्थ, घरात बायको तरी ठेवू शकते का? आज पंक्ती आहेत, रोज 30 पदार्थ आहेत. ह्या तुम्ही काय करा, नावं नका दाखवू, पदार्थ दाखवा. त्याच्या पुढे नाव घेत वाटतं. बासुंदी बासुंदी बासुंदी, साबुदाणा, नायलोन चिवडा, केळी, शेंगदाणा लाडू. नायलोन चिवडा, पेंट खोजूर, शेंगदाणा चिक्की, नायलोन चिवडा. त्याच्या खालचं मला दिसत नाही काय. राजगिरा, केळी. माझं कीर्तन द्वादशीला पाहिजे होतं, तुम्ही एकादशीला ठेवलं. काय करता? घर भरलंय तुम्ही तोंड धरलंय. काय करता? मोठा अवघड. एकादशी असल्यामुळे तोंड धरलं नाही, तसं घर भरलंय तिकडे. माय काय करते? खाऊ घालते. माय अनेक पदार्थ का करते?
एक भाव सांगतो, माय घरामध्ये अनेक पदार्थ का करते? कारण माझ्या वाघाला हे नाही आवडलं तर हे खाईन, हे नाही आवडलं तर हे खाईन. म्हणून रोज ज्ञानेश्वरी माय तुमच्या ताटात 27 पदार्थ ठेवते, 40 पदार्थ ठेवते. माझ्या वाघाला हे नाही आवडलं तर हे खाईन. डायबिटीस असल्यावर लाडू नाही खायचा मावा, भेणारा असला तर. मग तू थालपीठ खाय. तुला साबुदाणा नसला पचत तर राजगिऱ्याचा लाडू खाय, पण उपाशी राहू नको. तो काय राहू नको? उपवाशी राहू नको. ही माय. हो, म्हणजे जय माय ज्ञानेश्वरी. शब्दरत्न जान्हवी. ही जान्हवी ही गंगा आहे. ही काय आहे? गंगा आहे, जान्हवी आहे. जान्हवी गंगेचंच नाव आहे. जेव्हा भगीरथाने प्रयत्न केले, जटाशंकरी झाली, जटेतून खाली पडली. भगीरथजी पुढेच आहे. भगीरथाने अविरत प्रयत्न. आता तिची नावं सांगतो पहिल्यापासून. भागवतात तिला नाव देवकुल्या, गंगेला नाव काय? देवकुल्या. हिचा उगम कसा? आपलं भगवान शंकराने श्रीराग गायला आणि ब्रह्मच द्रवीभूत झालं. ब्रह्मदेवाने कमंडलूत भरून ठेवलं. जेव्हा भगवंताचा पाय तिथे गेला, कधी? वामन अवतारात, तेव्हा ते द्रवीभूत झालेलं ब्रह्मदेवानी त्या वामनाच्या प्रभूच्या पायावर टाकलं आणि चरणी जन्मली पै गंगा उपमा द्यावी कवनी अंगा. जन्माला आली आणि मग ती गंगा झाली. हो काय? जेथे लक्ष्मीचा वास आणि गंगा आली पापानाश, तुझे पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. भरपूर प्रमाणात ती गंगा झाली. आणि मग भगीरथाने प्रार्थना करून आणली, जेटेत अडकली, आपटली. देवकुल्याची मग भगीरथानं आणली म्हणून भागीरथी झाली. हो, तिला नाव अजून एक गंगा दिलं. देवकुल्या गंगा एक नाव आहे. हो, भगीरथ रथ खादाव छिन्न विशिष्ट जलप्रवाह. हे न्याय गठीत भाषेमध्ये गंगेचं काय आहे? लक्षण आहे. भगीरथ रथ खादाव छिन्न विशिष्ट जलप्रवाह को गंगा कहे है. ती गंगा आहे भागीरथी. पुढे जनूच्या आश्रमात गेली. जनूनं प्राशन केली, विनंती केली, मांडी फाडली, तिथून निघाली. मग तिचं नाव जान्हवी पडलं. मग गंगेचंच नाव काय आहे? जान्हवी. जान्हवी म्हणजे गंगा आणि गंगा म्हणजे जान्हवी. जान्हवी नाव हे काय आहे? हे शब्दरत्न जान्हवी आहे. शब्दरत्न जान्हवी. एखाद्या लेखकाचा प्रतिष्ठा कशी मोजली जाते साहित्य क्षेत्रात? त्यांनी नवीन शब्द किती वापरले याच्यावरून. रेग्युलर शब्द साठा तर असतोच, पण नवीन शब्द यांनी किती वापरले याच्यावरून. मग ही जान्हवी आहे का? ही शब्दरत्न कसे? 56 भाषेचा केलाचे गौरव. 56 भाषेतल्या काय? 56 भाषा काय केल्या? वापरल्या. महाराज एवढ्याच नाही, म्हणजे परप्रांतीय भाषा ज्ञानोबारायांनी वापरल्या. जानतेनो गुरु भजीजे. जानतेनो हा गुजराती शब्द आहे. पिवानो पाणी. तुम्ही गुजरात मध्ये गेले, जावानो, पिवानो, जानतेनो, ते शब्द वापरला. जानतेनो शब्द काय आहे? गुजराती शब्द आहे. परत पहिलं तिला झेपावले. झेपावले हा झेपावले शब्द काय आहे? हा झेपावले शब्द जो आहे हा खानदेशात आयरनी भाषेत वापरला जातो. झेपावले म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, चला पवायला, ते दे चालतो का? झेपायला म्हणजे पवायला. म्हणजे खानदेशातला शब्द वापरला. अजून तुम्हाला सांगतो, अगा राणीचे पाले खायरा, नेवाने केलेलं खायरा. हा खायरा शब्द आहे ना, हे गडचिरोली हे जे नक्षलवादी भाग आहेत ना डोंगरातले, यायरा, जायरा, खायरा असे शब्द वापरतात. म्हणजे त्या डोंगर दऱ्यातले शब्द आहेत. मी तुम्हाला 56 सांगितले असते, पण वेळ कमी आहे. तुम्ही हसून माझी लायकी सिद्ध केली तो भाग सोडून द्या. सगळे माहित नाहीत असं कीर्तनकारांनी म्हणायचं नसतं. पण काहीच माहित नसण्यापेक्षा मला एवढं तरी माहिती आहे याचं कौतुक करा. बस झाला आता. याचं कौतुक करा. म्हणून 56 भाषा, ते शब्द. आणि काय महाराज, शब्दाला रत्न का म्हणायचं? रत्नासारखी शब्द. कारण नियम असा आहे, रत्न शब्दाचं लक्षण साहित्यानं केलं. जातो यत उत्कृष्टम तत्त रत्नम कथ्यते. ज्या जातीमध्ये जे श्रेष्ठ आहे त्याला रत्न म्हणतात. आता पहा, समुद्र मंथनातून काय निघाले? 14 रत्न निघाले. पण भागवतात 14 नाहीत, मंगळाष्टकात 14 आहेत.
भागवतामध्ये 10च आहेत. भागवत उघडून बघा तुम्ही, भागवतात किती आहेत महाराज? 10 आहेत. पण त्या 10 रत्नामध्ये लक्ष्मीला रत्न म्हटलंय, ऐरावताला रत्न म्हटलंय, अप्सरेला रत्न म्हटलंय, अमृताला रत्न म्हटलंय, पारिजातक फुलाला रत्न म्हटलंय, उच्चश्रवा घोड्याला रत्न म्हटलंय, कामधेनूला रत्न म्हटलंय. पुढे ऐका ना, त्याच्या दारूला सुद्धा रत्न म्हटलंय. नाही नाही खरंय, हा दारू सुद्धा रत्न आहे. तुम्ही कीर्तन झाल्या मागे बसलेल्या भेटा आणि विचारा बरं आहे का ना. आता मी व्याख्या सांगत होतो साहित्यात, ज्या ज्या जातीमध्ये जे जे श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणतात? रत्न. तसं नशा येण्याच्या पदार्थात दारू श्रेष्ठ आहे, म्हणजे दारू सुद्धा रत्न आहे. गायी गोत्व जातीमध्ये कामधेनू श्रेष्ठ आहे म्हणती, स्त्री नव्हे लक्ष्मी, स्त्री जातीमध्ये लक्ष्मी श्रेष्ठ आहे म्हणून रत्न, घोड्यामध्ये उच्चश्रवा श्रेष्ठ आहे म्हणून रत्न, हातीमध्ये ऐरावत श्रेष्ठ आहे म्हणून रत्न, मारक पद म्हणजे सगळ्या रसामध्ये अमृत श्रेष्ठ म्हणून रत्न. त्याचप्रमाणे मारक पदार्थात विष श्रेष्ठ म्हणून रत्न, नशा येण्याच्या पदार्थात दारू श्रेष्ठ म्हणून रत्न, नाचणारण्यामध्ये अप्सऱ्या श्रेष्ठ म्हणून त्या रत्न. रत्न शब्दाची व्याख्याची आहे, ज्या ज्या जातीत जे जे श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणतात? रत्न म्हणतात. नररत्न, नारी रत्न. तसं ह्या जान्हवीत काय आहेत? ही शब्द रत्न आहेत. काय शब्द आहेत महाराज? रत्नासारखी शब्द आहेत. कशी शब्दासारखी? रत्नासारखी शब्द आहेत. मुळात काय रत्नाचं प्रयोजन सांगतो आधी महाराज. का आधी रत्नत्व सिद्ध करू? वेळ कमी आपल्याकडे, 2-2 वाक्य. बरं आधी रत्नत्व सिद्ध करतो त्याचं. हे शब्दामध्ये श्रेष्ठ आहे. बघा काय मी उदाहरण दिलं जातं आपल्याकडे चिंतन करताना, सूतपुत्रस्तथासु. देवानं जेव्हा विश्वरूप धारण केलं त्याच्या तोंडात कोण कोण गेलं? सगळेच गेले. त्याचप्रमाणे सूतपुत्रस्तथासु, त्याचप्रमाणे सूतपुत्र सुद्धा त्या विश्वरूपाच्या तोंडामध्ये गेला. सूतपुत्र शब्द काय तिथे? कर्ण आहे. म्हणजे व्यास कर्णाला काय म्हटले? सूतपुत्र म्हटले. पण नरम हृदयाच्या ज्ञानोबाऱ्याला नाही म्हणा वाटलं. माझे ज्ञानोबा त्या पदावरचा अर्थ वाचा, ओवी वाचा. कितवा अध्याय चाललाय आज? म्हणजे होऊन गेली ती ओवी तुमची 11व्या अध्यायामध्ये. 11व्या अध्यायातला विचार आहे. म्हणजे व्यास म्हटले सूतपुत्रच तथासो, पण माझे ज्ञानोबा म्हणले नाही, आगा सहस्त्र किरणाचा कुमारू येथ गेला गेला कर्णवीरू. काटा येतो महाराज अंगावर, काटा येतो, काटा येतो. ही माझ्या ज्ञानोबाऱ्याची काय आहे? शब्दरत्न आहेत. माझे ज्ञानोबाऱ्या कुत्र्याला कुत्र तर म्हणत नाहीत. अगा ग्रामसिंहाच्या ठाई, पुढची ओवी म्हणायची नाही. कुत्र्याला काय म्हणतात? ग्रामसिंह. माझ्या ज्ञानोबाऱ्याला लय चिडले तर एकच शिवी येते, मूर्ख. याच्या पुढे शिवीच नाही. हो बरं, ज्ञानोबाऱ्या ते शिव्या सगळ्याला देत नाहीत. विषय लंपट माणसाला आणि ज्ञानोबाऱ्या शिव्या देतात धृतराष्ट्राला. लोहित ज्ञानोबाऱ्याचा तिटकारा ज्ञानोबाऱ्याला धृतराष्ट्राबद्दल. संजयाबद्दल माझी ज्ञानाई जेव्हा बोलायला चालू करते ना, तिच्या वाणीला काय बहर येते, वा वा वा. अर्जुनाबद्दल बोलताना अरे 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 अरे, हा काय अर्जुन आहे, हा हे न पुसत आहे गोठी, तरी का देव सोडती गाठी, मग कैसेनी आम्हा भेटी, परमार्थेसी होतो अज्ञानाची अंधारा, वसंतीत जन्म भरा, तो आत्मप्रकाश मंदिरा तो आणले, एवढा तुम्हा आम्हा थोर केला येणे उपकार, म्हणून हा व्यास सहोदर संजयो म्हणे. फक्त तोंड संजयाचं सापडावं आणि वर्णाला अर्जुन भेटावा, तरी संजयो सात्विकाचा बिवडू. हो, संजय म्हणजे काय? सात्विकाची बेवड आहे. म्हणजे एक तर रान वापसाव असावं आणि पुन्हा ते बेवडाव असावं, ते जास्त पीक देत. बेवड कळते का तुम्हाला? नाही. एका शेतात तेच पीक घेतलं तर त्या भूमीचा काय जातो? कच जातो. मग काय करायचं असतं? दुसरं पीक घ्यायचं. यावेळेस गजरा गवत, दुसऱ्या वर्षी गांजा. आपलं नाही 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 म्हणजे ज्वारी घ्यायची, त्याच्यावर गजरा गवत पुढं, त्याच्यावर ज्वारी घ्यायची, आणि मग ते असं बिवड केली. संजय सात्विकाचा बिवडू. हो, पण ज्ञानोबाला जेव्हा धृतराष्ट्र समोर येतो तेव्हा तरी पुत्र स्नेह मोहितो. धृतराष्ट्र असे पुसतो. खर तर गीतेच्या भाष्यावरची पहिली ओवी ही आहे.
धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे याच्यावरची पहिली ओवी ही आहे. पहिल्याच ओवीत भडास काढली कोणाबद्दल? धृतराष्ट्राबद्दल. पण एवढी भडास सुद्धा ती आवरायला मर्यादा लागते. ज्ञानोबा म्हणतात मी लय शिव्या दिल्या असत्या हो ह्याला, कोणाला? या आंधळ्याला. पण याही वरी मळेल वाचा तरी दातारू हा आमूचा. संजयाच्या तोंडात शब्द काय जातात? अहो आमचा मालक आहे, हो अन्नदाता आहे ना, त्याला अशा शिव्या द्यावा वाटतात म्हणे. मला कधी कधी प्रश्न पडतो, ज्ञानेश्वरी जर तुकाराम महाराजांनी लिहिली असती तर त्या धृतराष्ट्राचं काय झालं असतं देवाला माहित रे बाबा. पारायणातही तलवारी घ्यावं लागली. विचार आहे का? हो, ज्ञानोबाचे शब्द काय? तुकोनी घेतले मोती जैसे. महाराज एक ओवी आहे अशा अंगाला. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले म्हणतात, ऐकताय का मंडळी? एवढे जीव लावून ऐका, आपल्याला 8 तासावर यायचंय आता. आमचे वैकुंठवासी गोले बाबा सांगायचे, लोक म्हणतात महाराज एवढी ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली. लोक आम्हाला म्हणतात म्हणे, बुवा एवढी पारायण केली तुम्ही, एवढी पारायण केली, काय किती वेळा ज्ञानेश्वरी वाचायची? बस झाला तर दुसरा ग्रंथ वाचा जाऊ. गोले बाबा काय म्हणायचे, बुवा तुम्हाला काय माहितीये, ह्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आम्हाला गुदगुल्या करतात म्हणायचे. हो, पण गुदगुल्या कोणाला होतात? ज्याची त्वचा संवेदनशील आहे. मराठीत बोलू का? सेन्सिटिव्ह पाहिजे. त्वचा काय पाहिजे? सेन्सिटिव्ह, तरल झाली पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीचे अनुष्ठान केले की आपली हृदयाची त्वचा सुद्धा तरल होते आणि मग ज्ञानेश्वरी गुदगुल्या करते. महाराज मी अशी माणसं पाहिलीत, ज्ञानेश्वरीचे सेवक महाराज अशी पाहिली. या नेवास मावशो खास तुमच्या करता बरं ऐका. ह्या नेवासा तालुक्यात एक बाई आहे, देव टाकळी नावाचं गाव आहे. आमचे खरड पाटील आहेत, त्यांची मंडळी आहे, त्या ताई आहेत आमच्या. त्यांनी ज्ञानेश्वरीचे 1100 पारायण केले. म्हणजे संकल्प 1100चा होता, आता ते ज्ञानेश्वरीचे पारायण पुढे चालू आहेत त्यांचे. 1500 पर्यंत गेल्यात त्या. एका बाईनं किती? 1500. ह्या बाई आपसात कुजबुज करत अरे कामटी एकडी असन नाही महाराज. ती बाई घरातली सगळी कामं करून 3 दिवसाला एक पारायण करते महाराज. 3 दिवसाला एक पारायण करते ती बाई. आणि एवढंच नाही पुन्हा ऐका, ती नवऱ्याला म्हटली मला मायराला पाठवू नका, लग्नाला पाठवू नका, वर्षातून फक्त 10-12 दिवस आळंदीला जाऊ द्या. ती बाई आळंदीला येते आणि 15 दिवसात 15 पारायण करून जाते. सकाळी बसलं की पारायण झाल्याशिवाय उठायचंच नाही. हो, तेवढी नशा त्याच्यात आहे, तेवढी नशा आहे. अजून एक तांबे बुवा म्हणून आळंदीमध्ये 3 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं, तेव्हा 2500 झाले होते. किती ओ किती? 2000 + 500. 2500 पारायण. तरी त्यांना कंटाळा आला नाही. आम्हाला एका पारायण कस काय येतो? कारण अजून आमची त्वचा संवेदनशील नाही, त्या गुदगुल्या करत नाहीत. ज्ञानेश्वरी शब्द ओ सद्भाव जीवगत हृदय सहजची असत स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. ह्या ओवीतलं गांभीर्य कळालं ना, अशा गुदगुल्या होतात माणसाच्या कानाला. हो, साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. जेव्हा ज्ञानोबराय रूपक करतात, ज्ञानोबराय अपन्नती करतात, छेकापन्नती करतात, असे दृष्टांत यमक असे नवरसी भरवी सागुरू वापरतात, तेव्हा त्या ओव्या गुदगुल्या करतात महाराज. असे शब्दातले काय भावार्थाची गिरीवरू. आता निपजवी माय आता म्हणत नाही कृष्णा महाराज, मी भावार्थाचे काय आहेत? गिरवर आहेत ह्या शब्दामध्ये. म्हणून शब्दात श्रेष्ठ असल्यामुळे शब्द रत्न आहेत. आणि आता 1 मिनिटात दुसरा अर्थ करतो. प्रयोजन रत्नाचं काय? रत्न 2 गोष्टी करतं. रत्न 2 गोष्टी काय करतं? रत्न शोभा वाढवतं. रत्न काय करतं? शोभा वाढवतं. मग अलंकरोती ते अलंकार. हा जे शोभा वाढवतं त्याला काय म्हणतात? अलंकार म्हणतात. बघा ना, एखाद्या बाईचे कसे तरी काळे मीठ हातपाय असू द्या, हात असू द्या, पण त्याच्यात जर सोन्याच्या 2 बांगड्या घातल्या की हात कसा दिसतो? कुठून दिसतो? उगाच बाईचं नाक चपटा असू द्या, पण त्याच्यात जर झुंबर घातले नाक कुठून दिसतं? उगा कान वाकडे तिकडे असते, पण त्याच्यात जर नथ घातली काय झालं? उलट नाही झालं, मी उलट केलं, मी वापस आहे का नाही बघा. उगा चिबड्या रानात फिरून फायदा होत नाही.
अलंकार वाढवतात, शोभा वाढवतात. काय हे अलंकार? तसं हे जे शब्द आहेत ना ज्ञानेश्वरीतली, शोभा वाढवतात. कोण आहे पंडित महाराज डाके? कोण विचारतो कृष्णा रासवेला? मी एकेरी नाव घेतोय तुमची. पंडित डाके कोण आहे? कोण आहे कृष्णा रासवे? कोण आहे रमेश मोरे? कोण आहे रमेश मोरे? कोण आहे? पण आज सगळ्यांना माहीत झाले यांना अलंकार शोभा कशामुळे? ह्या ज्ञानेश्वरीमुळे. तुम्हाला कोण विचारतो? फक्त सगळ्या वारकऱ्याला भान राहिलं पाहिजे आपल्याला किंमत कोणामुळे. मला मोह आवरणच बाबा एक दृष्टांत सांगायचं. कसं करू? मुकदमाला विचारल्याशिवाय कोयता कसा उचलू? सांगू 2च मिनिट. एका गावात महाराज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवायची होती. गावकरी गेले पंढरपूरला, पण आता ती बैलगाडीत आदळापट होईल, रस्ते नीट नाहीत, मग तिने 2 गाढवं केले भाड्यानं. भाडुत्री 2 गाढवं. पंढरपुरात भेटतात गाढवं. अहो देवा शपथ, त्या 2 गाढवं काय केले? भाड्यानं केले. हो, आणि ते 2 गाढवावर एक विठ्ठल एकावर काय ठेवली बाबू? रुक्मिणी ठेवली. आणि निघाले कोण? गाढवं. आले वा माजलगाव पस्तूर. माजलगावचे लोक म्हणाले, अरे शेलूला देव निघाले, शेलूला देव निघाले. पायावर पाणी टाकलं. कोणाच्या? बुक्का लावला. कोणाला? हार घातला गळ्यात. कोणाच्या? त्याला खायला पेढा. कोणाला? कोणाला? गाढवाला. पुढे गाढव गंगा मसल्यात आली तेवढीच मजा, पाथरीत आली तेवढीच मजा, मधातून आली तेवढीच मजा. पाथरीला तर लोकांनी फार म्हाळसापुरापासून मिरवणूक काढली. कोणाची? गाढवाची. गाढवा आली, विठ्ठल रुक्मिणी काढून घेतली. जे काय गाढवाचं ठरलं होतं ते दिलं. त्या गाढवाचं जे ठरलं होतं ते गाढवांचं दिलं. आणि गाढव निघाले वापस. कुठं? पंढरपूरला. आणि ते पाथरीत गेले, गाढव उभे राहिले. त्याला पायावर पाणी, बुक्का, हार. पण बुक्का हार नाही, टिकूर. आणि ते बी कुठं? इथं. कीर्तन असल्यामुळे ढुंगणं म्हणावं वाटतं ना मला. म्हणलो काय मी? जाऊ द्या म्हणलो. आता काय आता पर्याय काय त्याला केला मी त्याला काय? तसं मी सहसा कीर्तन ढुंगण म्हणत नाही. टिकूर बस. कोणाच्या? त्या गाढवाच्या पाठीमागं बसले. गाढव निघालं. बरं गंगा मसल्या टिकूरच. माजलगाव मध्ये टिकूरच. पार तेलगाव मध्ये गेलं गाढव. आणि मग गाढवाच्या लक्षात आलं, जाताना एवढी मजा आणि येताना एवढी फजिती का? आणि मग गाढवाच्या लक्षात आलं, मजा माझी नव्हती, माझ्या पाठीवर देव होते म्हणून होती. पण ऐकलं का? ऐकलं का? त्या गाढवाच्या लक्षात तेलगाव मध्ये गेल्यावर तरी आलंय. अजून बऱ्याच गाढवाला लक्षात येईना. आपल्यामुळे गाथा ज्ञानेश्वरीला किंमत आहे का गाथा ज्ञानेश्वरीमुळे आपल्याला किंमत? रत्न शोभा वाढवतं. रत्न काय करतं? शोभा वाढवतं. तसे ज्ञानेश्वरी माणसाच्या वक्तव्याची शोभा वाढवते. काल कीर्तन ऐकले मग तुम्ही? काल आमचा अर्धा तास व्याख्यान आणि आमच्या माऊलीच्या तोंडातून 10 ओव्या. बरोबर आहे. नाव घेताना सुद्धा डोळे भरून येतात महाराज, भरून येतात. हे सौंदर्य कोणी दिलं? रत्न माणसाला सौंदर्य देतं म्हणजे शब्द रत्न. अजून रत्न काय करतं? एक प्रयोजन सांगतो. रत्न प्रकाशमान, रवी दीप हिरा दाविती देखणे. उत्तरार्ध नको सध्या आपल्याला. अदृश्य म्हणजे अंधारातली वस्तू रत्न काय करतं? दाखवतं. रत्नाचं प्रयोजन आहे प्रकाशमानता. प्रकाश रत्न प्रकाशन करतं. तसं ज्ञानेश्वरीतली शब्द रत्न काय? तर आत्म्याचं प्रकाशन हे शब्द करून देतात. म्हणून शब्द रत्न जान्हवी. हे शब्द रत्न जान्हवी. सेविता तो ये तुझे. सेविता, सेविता का तू? प्राशिता, प्राशिता, प्राशिता तो ये तुझे सुख होतसे जीवी. म्हणून ऐकलं का? ज्ञानेश्वरी ध्यान करणाऱ्याला ध्येय आहे, ज्ञान जाणून घेणाऱ्याला ज्ञेय आहे. तशी गायकाला गेय आहे. ज्ञानेश्वरी गाता येते. म्हणून एक साताऱ्यामध्ये एक महात्मा होऊन गेला, त्याने ज्ञानेश्वरी अभंग असे सुंदर संगीतात गायली. सिद्धांताचं जे वाक्य असतं ना त्याचा मुखडा करायचा आणि बाकीच्या ओव्या गेय पद्धतीने गायच्या. उदाहरण दाखवू का? एक